अगं माझ्या अंगामध्ये कधी तुला मकटलेला शर्ट सण झाला नाही. तुझं मम्मीचं माझं जर कधी भांडण झालं ना तू आमचं भांडण मिटवायची. अगं चकुले जर कधी मला ताप आला ना तू मिठाच्या पट्ट्या करून द्यायची. हक्काची डॉक्टर सोडून चालली रडू नाही तर काय करू गं. बाप रडत असताना ती आई कशी शांत बसणार. ती आई येते आणि आपल्या चकुलीला म्हणते काय ग बापासोबत बोलली आईला बोलूशी वाटत नाही का. आजच तुला माहेरसारखं झालं सासर गोड लागायला लागलं का. त्यावेळेस ती छकुली येते आणि आपल्या आईला मिठी मारते. म्हणते नाही ग आई अशी काय बोलती ग. लहानपणापासून तर मला किती जीव लागला तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं. कधी मला चुलीचा चटका सुद्धा बसू दिला नाही ग. आणि तुला कसं विसरून जाऊ. बापासोबत बोलते आईसोबत बोलते आणि लहानपणापासून त्या भावासोबत हुंदडा घालणारी होती छकुली. ज्यावेळेस आपल्या भावाकडे बघतो त्यावेळेस तो भाऊ दरवाजामध्ये दोन्ही हात थांबून उभा असतो. भावाकडे जाते आणि आपल्या भावाला म्हणते करायला ना लहानपणी तुझ्या पाठी दप्तरला पैसे तुझ्या खोड्या करायचे. तुझ्या खोड्या मी मम्मी पप्पाला सांगायचं तोच राग मनात धरून बसला ना. खरंच सांग तोच राग मनात धरला ना. त्यावेळेस तो भाऊ आपल्या येतो आणि आपल्या छकुलीला मिठी मारतो आणि सांगतो नाही तर ताई अगं तू गेल्याच्या नंतर मला कोण जीव लावेल. तू गेल्याच्या नंतर मला कोण घास घालील. तू गेल्याच्या नंतर माझ्या कोण खोड्या घालील ग. खरंच या जगात बहीण आणि भावाचं नातंच खूप वेगळं आहे. विचारा त्या बहिणीला जिला भाव नाही. विचारा त्या भावाला जिला बहीण नाही. जाता जाता तू छकुली आपल्या भावाला सांगते दादा मी असताना तू पप्पासोबत भांडायचा. मी असताना तू मम्मीसोबत भांडायचा. त्यावेळेस तुमचं भांडण मिटवायला मी होते. आता तुमचं भांडण मिटवायला कोणी राहिलं नाही. पप्पाला जीव लाव आईला जीव लाव मी चाललेलं दादा. त्यावेळेस तो भाऊ तो छकुलीला काय सांगतो भाऊ दरवाजात बहिणा भावाला कसू टाकी या प्रतू